मेष आणि वृश्चिक, दोन ऊर्जा दोन शक्ती मिळून होऊ शकते प्रगती. ही कथा आहे अशा दोन व्यक्तिमत्वाची जे जवळपास सारख्या स्वभावाचे आहेत, मात्र तरीही त्यांच्यात खूप मोठा बदल आहे. म्हणजे ते दोघं रागीट आहेत, मात्र एक विचार न करता थेट भिडतो तर दुसरा शांत राहून वार करतो. आग दोघांमध्ये आहे, मात्र एक ज्वाला आहे तर दुसरा ज्वालामुखी आहे. असे हे दोन व्यक्तिमत्व जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा कुठल्याही कारणाने त्यांच्या एकमेकांशी संबंध येतो. जेव्हा ते नात्यामध्ये असतात तेव्हा काय बरं होत असेल? त्यांच्यात प्रेम निर्माण होत असेल की युद्ध? आजची ही कथा आहे दोन अशा आत्म्यांची ज्यांच्यात आकर्षण आहे आणि विनाशाची ताकद आहे. ही दोन व्यक्तिमत्व म्हणजे मेष आणि वृश्चिक राशीचे जातक होय. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण राशी रहस्य दोन आत्म्याची कथा ही मालिका चालवित आहोत. आज आपण मेष आणि वृश्चिक या दोन राशींचं रहस्य समजून घेणार आहोत. हे दोन लोक कुठल्याही नात्यामध्ये किंवा कुठल्याही कारणाने एकत्र आलं, त्यांची जोडी जमली तर काय घडतं हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. ज्योतिषशास्त्रानुसार मेष आणि वृश्चिक या दोन्ही मंगळ ग्रहांच्या राशी आहेत. मंगळ उग्र ग्रह असून ग्रहांचा सेनापती म्हटलं जातं. त्यामुळे साहजिकच मंगळाचे गुणधर्म दोन्ही राशींमध्ये त्या जातकांच्या स्वभावामध्ये बघायला मिळतात. दोन्ही राशीमध्ये काही मूलभूत फरक आहे. मेष ही अग्नितत्वाची तर वृश्चिक ही जलतत्वाची रास आहे. त्यामुळे त्यांच्या स्वभावात काही गुण समान तर काही गुण एकमेकांच्या अगदी विरुद्ध दिसून येतो. हा फरक त्यांच्यामध्ये अगदी बालपणापासून बघायला मिळतो. बालपणापासून तो अत्यंत धाडशी, आक्रमक आणि ऊर्जावान होता. विचार करून कृती करणारा नव्हे तर सरळ कृती करणारा, अत्यंत जिद्दी स्वभावाचा. भांडण झालं तर सर्वात पुढे जाणारा, काही झालं तरी लगेच त्यावर प्रतिक्रिया देणारा होता. तर ती बालपणापासून अत्यंत शांत राहणारी, बारकाईने सतत निरीक्षण करणारी, सर्व काही आतमध्ये साठवणारी होती. ती कोणत्याही गोष्टीवर लगेच कधीच रिॲक्ट करत नसे, लगेच प्रतिक्रिया देत नसे. परंतु एकदा ठरवलं, मनाशी निश्चय केला तर कधी मागे वळून देखील बघत नसे. तर अशा दोन स्वभावांची व्यक्तिमत्वे जर पती पत्नीच्या नात्यात असतील तर काय बरं होईल? त्यांचं सांसारिक जीवन सुखाचं राहील की सतत विवाद होत असतील? त्यांच्या नात्याची सुरुवात ही खूपच इंटेन्स होती. पॅशन, आकर्षण आणि क्लोजनेस असं सर्व काही त्यांच्यात होतं. परंतु हळूहळू मूळ स्वभावानुसार त्यांच्यात अंतर दिसायला लागलं. कुठल्याही गोष्टीवर तो लगेच रिॲक्ट करायचा तर ती शांत राहायची. तो सरळ मनातलं बोलून टाकायचा तर ती मनात साठवून ठेवायची. आता यामध्ये तो म्हणजे मेष राशीचा तर ती म्हणजे वृश्चिक राशीची, हे तुमच्या लक्षात आलं असेल. एक बाहेरून लढतो तर दुसरा आतून. एक दिवस तो रागात म्हणाला, तू काही बोलत का नाहीस? त्यावरती सुरुवातीला शांत राहिली आणि थोड्या वेळाने म्हणाली, मी बोलते, परंतु जेव्हा बोलते तेव्हा सरळ संपवते. तेव्हा त्याला कळलं की तिची शांतता ही कमजोरी नव्हे तर एक शक्ती आहे. आपल्या मूळ स्वभावानुसार त्याला नियंत्रण हवं होतं आणि तिला पॉवर हवी होती. तो जिंकू पाहत होता, ती बदलू पाहत होती. ही लढाई काही नवीन नव्हती, किंबहुना ती या जन्मातली देखील नव्हती. त्यांचा संबंध मागील जन्मापासून होता. त्यांच्यात मागील जन्माचं एक कार्मिक कनेक्शन होतं. मागील जन्मात तो योद्धा होता, जो युद्धामध्ये समोरासमोर लढायचा तर ती रणनीती आखणारी एक गुप्त शक्ती होती. त्या जन्मातही ते एकमेकांच्या समोरासमोर होते. तो शक्तीने जिंकत होता आणि ती बुद्धीने जिंकत होती. अर्थात दोघांनाही जिंकायचं होतं. यापैकी कुणीही झुकायला, मागे हटायला तयार नव्हते, ज्यामुळे शेवटी दोघंही हरले. या जन्मात त्यांनी एकमेकांना हरवण्यासाठी प्रयत्न केले, म्हणून या जन्मात एकमेकांना समजून घेणं आवश्यक आहे. त्यासाठीच ते या नात्यात आलेले आहे. त्यानुसार त्याने थोडं संयम ठेवायला, थांबायला शिकलं पाहिजे. तर तिने कुठलीही गोष्ट मनात साठवून न ठेवता व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे. तो लगेच राग बाहेर काढतो, ती रागाला मनात साठवून ठेवते.
झालेली गोष्ट तो लगेच विसरतो, ती कधीही काही विसरत नाही. तो क्षणात जळतो तर ती आयुष्यभर लक्षात ठेवते. आपलं सांसारिक आयुष्य उत्तम व्हावं, संसार सुखाचा व्हावा म्हणून त्याने रागावर नियंत्रण ठेवून संयम ठेवणं शिकलं पाहिजे. तिने व्यक्त व्हायला शिकलं पाहिजे, मनमोकळा संवाद साधला पाहिजे. असं केलं तर ही जोडी अनस्टॉपेबल होऊ शकते. हे नातं इझी नाही, परंतु टिकलं तर ते खूप पॉवरफुल होऊ शकतं. तुम्ही या जोडींपैकी एक आहात का? किंवा तुमच्या माहितीत अशी पत्नीची जोडी आहे का? असल्यास अनुभव कमेंट करा. यानंतर समजा मेष व वृश्चिक राशीचे जातक एका ऑफिसमध्ये एकत्र काम करत असतील तर काय होईल? दोन अत्यंत शक्तिशाली ऊर्जा एकमेकांना भेटतात. एक सरळ स्पष्ट भूमिका घेणारा, कुठलाही विचार न करता सरळ ॲक्शन घेणारा, आणि दुसरा बाहेरून शांत दिसणारा, आतून तीव्र असणारा. त्यामुळे साहजिकच त्या दोघांची काम करण्याची पद्धत देखील पूर्णपणे वेगळी होती. मेष व्यक्तीला कुठलाही निर्णय घेण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. त्याला वाटतं वेळ वाया न घालवता सरळ ॲक्शन घ्यावी. वृश्चिक राशीचा व्यक्ती मात्र शांत असतो, निरीक्षण करण्यावर भर देतो. काही करण्याच्या आधी तो म्हणतो, थांब, आधी पूर्णपणे समजून घेऊया. या दोघांमधील फरक इथे सुरू होतो. एकासाठी स्पीड महत्त्वाचा तर दुसऱ्यासाठी डेप्थ महत्त्वपूर्ण असते. एक बाहेरून फाईट करतो, दुसरा आतून प्लॅनिंग करतो. अर्थात दोघांमध्ये प्रचंड विरोधाभास असतो. मात्र खरं पाहिलं तर ही जोडी पॉवरफुल असते. एक अटॅक आहे तर दुसरा स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे या दोघांनी एकमेकांना समजून उमजून घेतलं, गुणदोष समजून घेतले तर जोडी कामामध्ये मोठं मॅजिक करू शकते. तुम्ही देखील या जोडींपैकी एक आहात का? तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. समजा मेष व वृश्चिक राशीमध्ये आई व मुलाचं नातं असेल, त्यात आई मेष राशीची आणि मुलगा वृश्चिक राशीचा असेल तर काय बरं होईल? मेष राशीची आई अत्यंत प्रबळ, थेट बोलणारी, साहसी, धाडसी असते. विचार करत बसण्यापेक्षा ती प्रत्यक्ष कृतीला महत्त्व देते. ती आपल्या मुलाला म्हणते, बेटा उठ, धाडस कर, घाबरू नको. वृश्चिक राशीचा मुलगा मात्र शांत व सखोल विचार करणारा असतो. तो म्हणतो, मी आतून सर्व काही फील करतोय. आई त्याला बाहेरून प्रबळ बनवण्याचा प्रयत्न करते, परंतु तो आतून प्रबळ बनण्याचा प्रयत्न करीत असतो. जर आईने या मुलाच्या स्वभावाला समजून घेऊन योग्य संस्कार करण्याचे प्रयत्न केलं तर या मुलाचं व्यक्तिमत्व खूप पॉवरफुल बनू शकतं. समजा मेष आणि वृश्चिक राशीचे जातक एकमेकांचे मित्र असतील, मैत्रीच्या माध्यमातून जोडी जमली असेल तर काय बरं होईल? मैत्रीमध्ये ही जोडी खूप इंटेन्स असते. मेष राशीचा मित्र सरळ स्पष्ट व थेट बोलणारा असतो, तर वृश्चिक राशीचा मित्र अत्यंत रॉयल परंतु सिक्रेटिव्ह असतो. अनेक रहस्य तो आपल्या मनात साठवून ठेवतो. असं असलं तरी दोघंही प्रबळ असतात, दोघंही प्रोटेक्टिव्ह असतात. या दोन गोष्टींचं त्या दोघांना एकमेकांशी जोडून ठेवतात. मात्र मेष राशीचा मित्र विचार न करता सरळ बोलून मोकळा होतो, कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देतो. तर वृश्चिक राशीचा मित्र कधीही स्पष्ट बोलत नाही, खूप काही मनात साठवून ठेवतो. एक भांडून मोकळा होतो तर दुसरा शांत राहून डिस्टन्स ठेवतो. अशा प्रकारे दोघांच्या स्वभावात अंतर येतं. परंतु विश्वास असेल, समजूतदारपणा असेल तर मैत्री मजबूत असते. एकदा मेष व वृश्चिक राशीची ही जोडी संभ्रमात असते. काय करावं हे त्यांना सुचत नाही, तेव्हा त्यांना एक गुरु भेटतात. गुरु त्यांना मार्गदर्शन करतात. तुम्ही दोघंही अग्नी आहात, परंतु लक्षात ठेवा, अग्नी घर जाळू शकतो, घर उजळवू देखील शकतो. तुमच्या आयुष्यात आहे का अशी एखादी व्यक्ती जिच्यासोबत तुमचं खूप चांगल्या प्रकारे जुळतं, परंतु तितकाच विरोध देखील होतो? ही समस्या नाही तर कार्मिक टेस्ट आहे. कारण काही नाती प्रेमासाठी नाही तर आपल्याला बदलण्यासाठी येतात. जेव्हा दोन शक्ती भिडतात तेव्हा युद्ध होतं, परंतु त्या जेव्हा एकत्र येतात तेव्हा इतिहास बनतो. या बाबतीत तुमचा अनुभव नक्की कमेंट करा. पुढील भागात तुम्हाला कोणत्या जोडीविषयी माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार.
शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.